बेथानीस आल्यानंतर एक खूप सुंदर, एक खूप अद्भुत अशी गोष्ट येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो. प्रियानो, एक गोष्ट आम्ही लक्षात घ्यायची की येशू ख्रिस्तानी जे काही बोललं आणि ज्या काही कृत्य केली किंवा जी कामं केली किंवा जे पण मोठे चिन्ह चमत्कार केले, त्याच्या मागे सुद्धा परमेश्वराची एक खूप मोठी महान योजना होती. आणि आज आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्त ज्या अंजिराच्या झाडाला श्राप देतो आणि ते झाड लगेच वाळून जातं आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आम्हाला कुठल्या गोष्टी शिकवतो, आज आम्ही या बघणार आहोत. आणि अंजिराच्या निष्फळ झाडाकडनं आपण दोन गोष्टी आहेत ज्या खूप सामर्थ्य आहेत आणि प्रत्येक विश्वास करणाऱ्याला, प्रत्येक ख्रिस्ती माणसाला या दोन गोष्टी ऐकल्याच पाहिजेत. कारण या दोन गोष्टींशिवाय आमचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही, ख्रिस्ती जीवनाला पूर्णता येऊ शकत नाही. आणि अंजिराच्या निष्फळ झाडापासून आम्ही दोन गोष्टी शिकणार आहोत आणि त्या महत्त्वाच्या का आहेत? कारण प्रियांनो, परमेश्वराला आमच्या जीवनाकडनं फळांची अपेक्षा आहे. आणि जर आम्ही त्याला, जेव्हा तो येतोय आणि त्याला फळं दाखवत नाही, तर परमेश्वर आम्हाला श्राप देणार आहे आणि श्रापित लोक नरकामध्ये टाकले जाणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, या दाखल्याद्वारे येशू ख्रिस्त आम्हाला या घटनेद्वारे सांगणार आहे की विश्वास परमेश्वराच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा विश्वासाने प्रार्थना करणं किती महत्त्वाचं आहे. तर या अंजिराच्या निष्फळ झाडाकडनं आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. तर मत्थेकृत शुभवर्तमानाच्या 21 अध्यायाचं 18 ते 22 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की या निष्फळ झाडाच्या घटनेवरनं आपण खूप सुंदर सामर्थ्य गोष्टी शिकणार आहोत. आणि मत्थेकृत शुभवर्तमानाच्या 21 अध्यायाचं 18 वचनापासून पुढे 22 वचनापर्यंत असं लिहिलेलं आहे. मग सकाळी तो परत नगरास येत असता बेथानीला गेलेला आहे आणि बेथानीकडनं परत तो आता यरुशलेमेमध्ये यायला निघाला आहे. आणि मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून तो त्याच्याजवळ गेला व पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागडीच कसे वाळून गेले? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरिला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. तर येशू ख्रिस्त खूप सुंदर सामर्थ्य गोष्टी या अंजिराच्या अंजिराच्या झाडाला शाप दिल्यानंतर त्यांना सांगत आहे. आणि हेच वचन मार्ककृत शुभवर्तमानाच्या 11 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे आणि आपण त्यातून शिकणार आहोत. मार्ककृत शुभवर्तमानाचं 11 अध्यायाचं 12 वचनापासून पुढं बघूया. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या आशेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. या एका वचनामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की येशू ख्रिस्त बेथानीमधून आता यरुशलेमला निघालेला आहे. येशू ख्रिस्ताला सकाळी कदाचित त्यांनी नाश्ता केला नसेल आणि त्याला खूप भूक लागते आणि लांबूनच तो एक अंजिराचं एक असं हिरवगार डवरलेलं म्हणजे पूर्ण अंजिराचं झाड हिरव्या पाल्यानी, हिरव्या त्या झाडाच्या फांद्यांनी डवरलेलं तो बघतो आणि त्याला असं वाटतं की इतकं मोठं, इतकं सुंदर, इतकं पानांनी भरलेलं झाड आहे तर नक्कीच या झाडावर अंजीर लागलेले असतील. आणि खूप आशेने तो त्या झाडाकडे येतो आणि त्या झाडाकडे बघतो की मला काही खायला मिळेल का, अंजिराची फळं. परंतु त्याला कुठेही एकही फळ दिसत नाही आणि मग तो निराश होतो. परंतु एक वाक्य इथे लिहिलेलं आहे या वचनामध्ये की
त्यावेळेस अंजिराचा हंगाम नव्हता. मग आता प्रश्न असा येतो की येशू ख्रिस्ता, तुलाही माहिती आहे की अंजिराचा हंगाम नाही आहे, भले तुला भूक लागलेली आहे आणि तू त्या डवरलेल्या अंजिराच्या झाडाकडे आलेला आहेस, परंतु जर सीझन नाही आहे तर ते फळ कसं देणार? आणि म्हणून आज आपण या गोष्टीविषयी बघणार आहोत की येशूला भूक लागलेली आहे, जसं मी सांगितलं की तो त्या झाडाकडे येतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की सगळ्या गोष्टी या जगामध्ये बनलेल्या आहेत, स्वर्ग पृथ्वी आणि जे काही भूमंडळ बनवलेलं आहे हे येशूमधून, मतलब येशूच्या मध्ये ते होतं, येशूद्वारे आणि येशूसाठी बनवलेलं गेलं. या जगामध्ये ही प्रत्येक गोष्ट जी बनवली गेलेली आहे ही त्याच्यामधून निघालेली आहे, वचनाद्वारे बनवली गेली आहे आणि ती येशूद्वारे येशूसाठी बनवली गेली आहे. आता ते अंजिराचे जे झाड होते ही येशू ख्रिस्ताची उत्पत्ती होती आणि ती उत्पत्तीकडनं त्याची अशी अपेक्षा होती की त्या उत्पत्तीने ज्या कामासाठी त्याला बनवलंय ते काम करावं. अंजिराचं झाड आपण याच्यासाठी लावतो की अंजिराची फळं आम्हाला खायला मिळावीत, पण जर अंजिराचं झाड फळ देतच नसेल तर मग त्या अंजिराच्या झाडाचा काहीच उपयोग नाही. मग आता येशू ख्रिस्त त्या झाडाकडे येतो आणि बघतो की एक तरी अंजिराचं झाड मला खायला मिळेल. परंतु अंजिराच्या झाडाविषयी जर आपण वाचाल तर असं लिहिलेलं आहे की अंजिराची झाडाला जेव्हा पालवी फुटायला लागते त्याच वेळेस अंजिराला फळं यायला लागतात. म्हणजे ज्या वेळेस पालवी फुटते, जेव्हा ते झाड असं डवरलेलं असतं त्याच वेळेस त्याला फळं यायला पण लागते. तर भले फळं पिकलेली नसतील पण कच्ची तरी फळं त्या झाडावर लागलेली येशू ख्रिस्ताला मिळाली पाहिजे होती. आणि जर पूर्ण झाडावर एकही फळ नाही याचा अर्थ असा होता की ते झाड अंजिराचं फळ देणारं, म्हणजे त्या झाडाला फळं लागत नव्हती, म्हणजे ते झाड जे होतं ते निष्फळ होतं. एकही अंजीर पूर्ण डवरलेल्या झाडावर जर मिळत नाही याचा अर्थ असा होतो की ते झाड अंजिराचं आहे पण ते झाड निष्फळ आहे. आणि मग जेव्हा येशू ख्रिस्त त्या झाडाचा न्याय करण्यासाठी त्या झाडाखाली उभा आहे आणि त्या झाडाकडनं अपेक्षा करत आहे की मी तुला याच्यासाठी उगवलं आहे, याच्यासाठी तुला मोठं केलेलं आहे की जेव्हा मी तुझ्याकडे येईल आणि अंजिराच्या फळाची अपेक्षा करेल त्यावेळेस तुम्हाला ते फळ द्यावं. प्रियांनो, जर त्या अंजिराला फळं असती तर ते झाड धन्य झालं असतं की उत्पन्नकर्त्याने येऊन माझ्या झाडाची फळं खाल्ली. किती मोठी गोष्ट त्या अंजिराच्या झाडासाठी झाली असती. पण जेव्हा त्या झाडावर तो एकही अंजीर बघत नाही तेव्हा त्याला एक प्रकारे राग येतो की ज्या कामासाठी मी तुला बनवलेलं आहे तर तुझ्यामध्ये एकही अंजिराचं फळ नाही, तर मग ते झाड श्रापित आहे. आणि म्हणून प्रियांनो, इथे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना खूप महत्त्वाची गोष्ट दाखवत आहे, सांगत आहे, शिकवत आहे, आणि ती म्हणजे डवरलेलं अंजिराचे झाड आज त्या शास्त्री आणि परुषी यहुदी लोकांची जी परिस्थिती आहे त्याला दाखवतं, किंवा आज ते अंजिराचं हिरवगार झाड प्रियांनो ख्रिस्ती लोकांचं जीवन दाखवतं. त्यावेळेसच्या यहुदी लोकांची जी आत्मिक स्थिती होती आणि आज ख्रिस्ती लोकांची जी आत्मिक स्थिती आहे त्याच्यावर ते प्रकाश टाकतं. कारण हिरवं झाड पानं ही नेहमी जे वरती केलेले जे धार्मिक कृत्य आहेत त्याला दाखवतं. प्रियांनो, जेव्हा आदाम आणि हवेने पाप केलं, त्या झाडाचं फळ, बऱ्या आणि वाईटाचं झाडाचं फळ खाण्यासाठी मनाई केली होती, ते फळ जेव्हा खाल्लं आणि तेव्हा त्यांना कळालं की आम्ही नग्न आहोत, तेव्हा त्यांनी अंजिराचे पत्ते घेतले आणि आपल्या पूर्ण म्हणजे आपल्याला झाकण्यासाठी त्या अंजिराच्या पत्त्यांचा त्यांनी उपयोग केला. तर अंजिराचे पत्ते नेहमी तुम्हाला एक प्रकारे वरती दाखवण्यासाठी केलेली जी धार्मिक कामं आहेत त्याला दाखवतं. तर हे झाड भले डवरलेलं होतं परंतु त्याच्यावर फळं नव्हती. भले हे झाड खूप सुंदर दिसत होतं परंतु त्याच्यावर फळं नव्हती. भले हे झाड
खूप वर्षापासून तिथे असेल, पण ते फळ देणारं झाड नव्हतं. आणि हिरवी पानं म्हणजे आम्ही जसं शास्त्री परुषी मंदिरात जात होते, शास्त्री परुषी बलिदान करत होते, शास्त्री परुषी उपवास तापास करत होते, शास्त्री परुषी दान दशमांश देत होते, शास्त्री परुषी खूप मोठ्या मोठ्या प्रार्थना करत होते. आणि आज ख्रिस्ती लोकही तेच करतात. ख्रिस्ती लोक पण उपास करतात, ख्रिस्ती लोक पण मंदिरात येतात, ख्रिस्ती लोक पण प्रार्थना करतात, ख्रिस्ती लोक पण दान दशमांश देतात. परंतु ही फक्त वरची खोटी धार्मिकता आहे. आणि येशू ख्रिस्त त्यांना तेच सांगतो की जेव्हा मी तुमच्या जीवनामध्ये आहे, तर मला तुमच्याकडनं पश्चातापाच्या आणि पवित्र आत्म्याच्या फळांची अपेक्षा आहे. आज आमचं जीवन प्रियांनो पश्चातापाचं जीवन आहे का, आणि आमचं जीवन पवित्रतेचं जीवन आहे का? आणि म्हणून परमेश्वराचं वचन आज आम्हाला हे सांगत आहे की जीवनात येशूच नाही तर पश्चातापही नाही, आणि जीवनात येशूच नाही तर पवित्र आत्म्याची फळं पण नाही. लक्षात घ्या, आम्ही फक्त दाखवण्यासाठी वरतून आम्ही ख्रिस्ती आहोत. जसं मी सांगितलं की ख्रिस्ती लोकांमध्ये आणि जगिक लोकांमध्ये फारसा फरक नाही. जगिक लोक त्यांच्या परमेश्वराला परमेश्वर मानतात, आम्ही फक्त आमच्या ख्रिस्ताला परमेश्वर मानतो. परंतु जेव्हा तुम्ही जगामध्ये जाल तर ख्रिस्ती लोक आणि जगिक लोकांमध्ये थोडा सुद्धा फरक नाही आहे. आज ख्रिस्ती लोक जगिक झालेली आहेत, करण्यासाठी आपली धार्मिकता पूर्ण करत आहे. परंतु येशू ख्रिस्ताचा न्याय जेव्हा होणार आहे, तेव्हा येशू ख्रिस्त आमच्या जीवनातून फळांची अपेक्षा करणार आहे. येशू ख्रिस्त जर तुझ्या जीवनामध्ये होता, तू म्हणतोस की तुझ्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, तुझ्या नावामध्ये ख्रिस्त आहे, तर मला दाखव की ख्रिस्त असल्यामुळे तुझं जीवन किती बदललं आहे. ख्रिस्त तुझ्या जीवनामध्ये आहे तर तू किती आत्म्यांना देवाकडे आणलेला आहे. ख्रिस्त तुझ्या जीवनामध्ये आहे तर तुझा स्वभाव बदललेला आहे का? ख्रिस्त तुझ्या जीवनामध्ये आहे तर तुझ्या शेजाऱ्यावर तो स्वतःसारखं प्रेम केलंस का? तर प्रियांनो, येशू ख्रिस्त फक्त ते सुंदर जीवन जे ख्रिस्ती जीवन आहे ते बघण्यासाठी येणार नाहीये. आता येशू ख्रिस्त जो येणार आहे ते आमच्या जीवनातनं आम्ही किती कोणची फळं दाखवतो ते बघण्यासाठी येणार आहे. आणि जर फांदी, कुठलीही फांदी जर वेलीमध्ये नसेल तर ती फळं आणू शकत नाही. लक्षात घ्या. आणि जी फांदी वेलीमध्ये आहे ती आपोआप फळं आणेल. आणि म्हणून जर आमची वेल येशू ख्रिस्त आहे तर फळं आपोआप येतील. आणि जर आमची वेल येशू ख्रिस्त नाहीच आहे तर फळांची अपेक्षा आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून हंगाम नसतानाही, गैर हंगामात हंगाम नसतानाही परमेश्वर कशी आमच्याकडनं फळांची अपेक्षा करतो. तर प्रियांनो, असं लिहिलेलं आहे 2 तिमोथी 4:2 मध्ये असं लिहिलेलं आहे, वचनाची घोषणा कर, स्वेळी अवेळी तयार रहा. याचा अर्थ असा आहे की फक्त येशू ख्रिस्त येईल त्याच वेळेस फळं दाखवायची नाही आहे, किंवा येशू ख्रिस्ताचं येणं जवळ येईल त्याच वेळेस फळं दाखवायची नाही, त्याच वेळेस तयार व्हायचं नाही. तर लिहिलेलं आहे, वेळी अवेळी तयार रहा. परमेश्वराचं येणं चोराच्या येण्याच्या दिवसासारखं आहे, म्हणून वेळी अवेळी तयार रहा. नेहमी आपल्या जीवनातनं पवित्र आत्म्याची फळं आणि पश्चातापाची फळं दाखवत राहा. आणि फळे दिसणार नाहीत तर मग काय होईल? तर मार्क कृत शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायाचं 14वं वचन असं सांगतं की तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. तेव्हा तो कोणाशी बोलला? येशू ख्रिस्त कोणाशी बोलला? झाडाशी बोलला. कुणाशी? तो झाडाला काय म्हणतो? तेव्हा तो त्याला म्हणाला. त्याला म्हणजे कुणाला? झाडाला म्हणाला, कोणीही यापुढे तुझी फळे कधीही न खाओ. काय लिहिलंय? त्या झाडाला उद्देशून येशू ख्रिस्त हे म्हणतो की आजपासून तुझी फळे कोणीही कधीही
खाणार नाही. आणि मग याच घटनेविषयी पुढे असं लिहिलेलं आहे, त्याच 11व्या मार्कच्या अध्यायामध्ये 20व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे, मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. आता परत त्याच रस्त्याने येशू ख्रिस्त जात आहे. दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी असं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य चाललेले आहेत. आणि शिष्यांनी बघितलं, कारण इथं लिहिलेलं आहे की शिष्य ऐकत होते त्या झाडाशी बोललेले संभाषण. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने ते लोक जात होते तेव्हा अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले बघितले. काय बघितलं? समजा तुम्ही काल भाजी आणली आणि दुसऱ्या दिवशी ती भाजी वाळते का? सुकते, वाळत नाही. वाळणे आणि सुकण्यामध्ये काय फरक असतो? तर सुकते म्हणजे त्याची पानं कोमेजतात आणि वाळतात म्हणजे ते काट्यासारखं, एकदम काठीसारखं वाळलेलं. तर हे झाड मुळापासून वाळलेलं होतं. याचा अर्थ असा होतो, खूप वर्ष जेव्हा कुठल्याही झाडाला पाणी किंवा खत घालण्यात येत नाही त्यावेळेस ते झाडाची इवन जी वरची साल असते ती सुद्धा गळून पडते आणि त्या झाडाच्या लाकडं असतात ते दिसायला लागतात. तशीच अवस्था या झाडाची झाली होती. आणि मग तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला होता ते वाळून गेले आहे पहा. काय म्हणतो पेत्र? सुकलं नाही. बघा, कुठलंही झाड अगर तोडून पण ठेवलं ना, समजा पूर्ण झाड मुळापासून उपटून जरी बाहेर ठेवलं तरी ते सुकतं दुसऱ्या दिवशी, ते वाळत नाही. परंतु हे झाड काय झालं होतं? मुळापासून वाळून गेलं होतं. आणि ही गोष्ट येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना खूप प्रकर्षाने जाणवली की अरे, काल हे सुंदर दवरलेलं अंजिराचं झाड होतं, याची पानं इतकी हिरवीगार होती, इतकं सुंदर झाड होतं. आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याला श्राप दिला तेव्हा दुसऱ्या दिवशी ते झाड मुळापासून वाळलेलं होतं. आणि प्रियांनो, याच्यावरनं आम्ही एक गोष्ट समजू शकतो, येशू ख्रिस्ताच्या तोंडामधल्या वचनामध्ये किती ताकद होती. आणि म्हणून तेच जी गोष्ट आहे, पहिली गोष्ट तर ही इथं शिकलेलं आहोत की येशू ख्रिस्ताने या जगामध्ये ज्या पण गोष्टी बनवलेल्या आहेत त्या गोष्टी एका कारणासाठी बनवलेल्या आहेत. पाणी आम्हाला दिलेलं आहे आमचं तहान भागवण्यासाठी, जीवन देण्यासाठी पाणी बनवलेलं आहे. हवा आम्हाला ऑक्सिजन देते, सूर्य आम्हाला प्रकाश आणि गरमी देतो. तर प्रत्येक गोष्ट, झाडं आम्हाला फळं देतात. प्रत्येक गोष्ट आज या भूमंडळाची कुठल्या ना कुठल्या कारणाने बनवलेली आहे. आणि येशू ख्रिस्त जो उत्पन्न करत आहे, प्रत्येक गोष्टीकडनं तो अपेक्षा करत आहे की ती गोष्ट ज्या कामासाठी बनवली ते काम त्याने करावं. आणि आम्हाला सुद्धा, मनुष्याला सुद्धा परमेश्वराने याच्यासाठी बनवलेलं आहे की आम्ही जेव्हा मनुष्याच्यासाठी परमेश्वराची योजना काय आहे याच्यामध्ये स्पष्टपणे आम्ही एक गोष्ट शिकलेलो आहोत की येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याला ठेवण्यासाठी, पवित्र आत्म्याला राहण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे. आणि परमेश्वर आमच्याबरोबर चालण्यासाठी, म्हणजे परमेश्वराला आमच्याबरोबर चालायचंय, आमच्यामध्ये राहायचंय, म्हणून त्यांनी मनुष्याला बनवलेलं आहे. आणि जर परमेश्वर आमच्यामध्ये आहे आणि जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर मग आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी दिसल्या पाहिजेत त्या गोष्टी परमेश्वराला आम्ही दाखवतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रियांनो, शिष्यांनी अपेक्षा केली नव्हती की काल श्राप दिलेलं जे झाड आहे ते अशा प्रकारे वाळून जाईल. आणि मग येशू त्यांना सांगतो एक खूप महत्त्वाची गोष्ट. पहिली गोष्ट, फळं दिसली पाहिजेत आयुष्यातून, भले ते झाड असू दे नाहीतर मनुष्य असू दे. आणि दुसरी गोष्ट, येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. काय लिहिलंय? येशू ख्रिस्त काय सांगतो? देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून
समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास करील, त्याला त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि एक गोष्ट येशू ख्रिस्त सगळ्या विश्वास करणाऱ्यांना, ख्रिस्ती लोकांना पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्समध्ये घेऊन जात आहे आणि सांगत आहे, देवावर विश्वास ठेवा. आणि अशा प्रकारचा विश्वास ठेवा की जर तुमच्या समोर एखादा डोंगर आहे आणि त्या डोंगराला तुम्ही म्हणाल की उपट म्हणजे डोंगराला उपटायचं म्हणजे कसं, झाडाला उपटलं की काय होतं, त्याच्या मुळं दिसतात, बरोबर. झाडाला उपटलं की काय दिसतात, मुळं दिसतात. आता मला सांगा, डोंगराला जर तुम्ही उपटाल तर डोंगर किती खाली आम्हाला काय माहिती, किती लोक समजतात. जर डोंगराला उपटायला जाल तर माहीत नाही किती खालतीपर्यंत तो डोंगर आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो, जर तू डोंगराला सांगशील की उपटून म्हणजे स्वतःच उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड, तरी पण तो करेल. जर तुम्ही प्रार्थना कराल किंवा त्या डोंगराला विश्वासाने म्हणजे तुमच्या मनातल्या विश्वासाने जर तुम्ही त्या डोंगराला सांगाल की उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड, तर तरी तो डोंगर ते ऐकेल आणि तसंच होईल. कारण आमच्या जिभेमध्ये परमेश्वराने सामर्थ्य दिलेलं आहे. आमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य दिलं आहे. आमच्या शब्दाला परमेश्वराने वजन दिलेलं आहे. कारण आम्ही परमेश्वराचं प्रतिरूप आहोत. जसं परमेश्वराने बोललेल्या गोष्टी खऱ्या होतात, जसं त्या झाडाला त्यांनी श्राप दिला आणि ते झाड मुळापासून सुकलं, वाळलं, तसंच प्रियांनो परमेश्वर आम्हाला सांगतो की तुमच्या मुखामध्ये सुद्धा तीच ताकद दिलेली आहे. फक्त तुम्ही जे मागाल ते परमेश्वरावर विश्वास ठेवून मागा की तुम्ही जे मागितलं आहे ते परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्ही करणार नाही, पण कोण करेल? तुम्ही विश्वासाने मागाल. तुमचा विश्वास बघून परमेश्वर त्या डोंगराला उचलेल आणि समुद्रामध्ये नेऊन टाकेल. तुम्ही करणार नाही. म्हणून प्रियांनो, परमेश्वर आज आम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगत आहे की प्रार्थना कॅज्युअली घेऊ नका. आम्ही प्रार्थना खूप लाईटली घेतो. आम्ही मोठ्या प्रार्थना करतो, करायची म्हणून करतो, पण आमच्या प्रार्थनेमध्ये एक तसूभर सुद्धा विश्वास नसतो. परमेश्वर म्हणतो, तुझ्यामध्ये मोहरी इतका जरी विश्वास असेल आणि त्या डोंगराला म्हणशील इथून उठ आणि समुद्रामध्ये पड. पण प्रियांनो, आज देव आम्हाला सांगत आहे की तुमच्यामध्ये तो तिळा एवढा सुद्धा विश्वास नाहीये. किती लोक समजतायत? आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये गोष्टी घडत नाहीयेत. आज आमचं जीवन बदलत नाहीये. आज आमच्या परिस्थिती बदलत नाहीये. आम्ही प्रार्थना तर मोठ्या करतो, पण त्या मोठ्या प्रार्थनेला आम्ही मोहरी इतका सुद्धा विश्वास दाखवत नाही. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर एक सामर्थ्य वचन सांगतो की मी तुम्हाला देवावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला खचित म्हणजे खरोखर सत्य सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता, काय लिहिलंय? आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये कुठलीही शंका, कुशंका, कुठल्याही प्रकारचा डाऊट न घेता जर आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास करील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. याचा अर्थ असा आहे, आमच्या तोंडातनं निघालेल्या शब्दांना खरं करण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे, परंतु ती ताकद ठेवणाऱ्या परमेश्वरावर आमचा विश्वास किती आहे हे परमेश्वर आम्हाला दाखवून देतो. आणि डोंगर आमच्या जीवनातले मोठे कठीण प्रॉब्लेम, ना हलणारे प्रॉब्लेम, वर्षानुवर्षाचे प्रॉब्लेम, आमच्यासाठी अशक्य असे प्रॉब्लेम दाखवतो. तर जे पण तुमच्या जीवनामध्ये कठीण आहे, जे पण तुमच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष आहे, युगानुयुग आहे, जे पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी कठीण आहे, त्याला हलवणं, त्याला काढून टाकलं, किंवा ते जे पण तुमच्या आयुष्यामध्ये मोठं आहे
ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातनं काढू शकत नाही, अशा वेळी जर तुम्ही प्रार्थना केली आणि तुमच्या जीवनातल्या प्रॉब्लेम्सला, तुमच्या जीवनातले ज्या पण गोष्टी आहेत त्यांना जर निक्षून सांगितलं, विश्वासाने सांगितलं, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून की निघून जा, तर त्या निघून जातील. जर तुम्ही प्रार्थनेबरोबर अविश्वास, शंका कुशंका, अल्पविश्वास ठेवणार नाहीत, तर जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला देण्यात येईल. आणि म्हणून पुढे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, मार्क शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायाचं 24वं वचन, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय लिहिलंय? जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे. मिळालंय का? नाही. पण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की मागितलेली गोष्ट मला ऑलरेडी मिळालेली आहे, तर ती तुम्हाला मिळतेच. पण आमच्या प्रार्थनेमध्ये जितकी मोठी आमची प्रार्थना तितकाच मोठा अविश्वास असतो, किंवा आमच्या प्रार्थनेमध्ये अल्पविश्वास असतो. आणि परमेश्वराला शंका घेणारे, अविश्वास ठेवणारे लोक आवडत नाहीत. विचार करा, ज्या परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण केला आहे, ज्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केलं आहे, त्या परमेश्वरावर म्हणून जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा प्रियांनो, प्रार्थना किती मोठी कराल याच्यावर तुमचं उत्तर डिपेंड नाही आहे. प्रार्थनेबरोबर कोणता विश्वास लावाल तो महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथे परमेश्वराचं वचन हे सांगतं की जेव्हा पण प्रार्थना कराल तेव्हा प्रार्थनेमध्ये नक्की विश्वासाने करा. आणि मग 25वं वचन सांगतं, आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आणि इथं येशू ख्रिस्त पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट करतो की जेव्हा आपण प्रार्थना कराल तेव्हा आवर्जून एक प्रार्थना अशी पण करा की ज्या लोकांनी जे काही तुमच्या विरुद्ध केलेलं आहे, पाप, अपराध, चुका जे काही असेल, त्यांना पूर्णपणे माफ करा. जितक्यांनी जितकी पाप केली तितक्यांना त्यांची तितकी पाप माफ करा. कारण यासाठी आहे की जेव्हा आम्ही दुसऱ्यांची पाप माफ करतो तेव्हा देव आमची पाप माफ करतो. आणि मग आमच्या प्रार्थनेमध्ये जी आमची पापामध्ये येतात, ज्याच्यामुळे परमेश्वर इच्छा असूनही आमची प्रार्थना ऐकू शकत नाही आणि इच्छा असूनही आम्हाला मदत करू शकत नाही, ती जी भिंत आहे ती निघून जाते. आम्ही दुसऱ्यांची पापं माफ करतो म्हणून देव आमची पापं माफ करतो आणि आमच्या आणि देवाच्या मधली आमची पापं निघून जातात. आम्ही समोरासमोर परमेश्वराशी बोलतो आणि मग परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. आणि मग त्या गोष्टी कितीही असंभव असल्या, कितीही कठीण असल्या, कितीही अशक्य असल्या, तरी सुद्धा परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर देतो आणि आमच्यासाठी आश्चर्यकर्म करतो. कारण पहिली गोष्ट आम्ही आमच्या अपराधांना माफ केलं आणि दुसरी गोष्ट आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि प्रियांनो, जर या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील, परमेश्वरावर विश्वास आणि अपराधांना क्षमा करण्याची जरा तुमचा स्वभाव असेल, तर तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना परमेश्वर ऐकेल. आमेन. आणि बघा प्रियांनो, या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या का आहेत? कारण हे बेसिक आहे. आम्ही आज आमच्या जीवनाला फाउंडेशनच नाही आहे. आम्ही जर फाउंडेशनच नाही टाकलं आणि इमारती बनवत आहोत, एक दिवस ती इमारत पडणार आहे. थोड्याशाही हवेने सुद्धा किंवा थोडासा जरी तुफान आलं, थोडासा जरी वारं सुटलं तरी आज आमची आयुष्य कोलमडत आहेत. का माहिती आहे? कारण आमच्या आयुष्याला फाउंडेशनच नाही आहे. थोडं जरी प्रॉब्लेम आला, थोडं जरी संकट आलं, ताप जरी आला तरी आम्हाला घाबरायला होतं. जेव्हा की परमेश्वर म्हणतो मृत्यूतनं उठवणारा आमचा परमेश्वर आहे, पण ताप आला, थोडंसं आम्हाला सर्दी खोकला झाला तरी आम्हाला टेन्शन येतं. कारण प्रियांनो, आपलं फाउंडेशन चेक करा.
आज जर आमचं जीवनाचं फाउंडेशन आमचा विश्वास आहे, तर त्या विश्वासावर आणि वचनावर बांधलेलं जीवनाचं घर कधीही, कितीही वादळं आली, कितीही संकटं आली, कितीही पाऊस पडला, कितीही विजा चमकल्या आणि सुनामी जरी आली, अर्थक्वेक जरी झाले, तरी आमचं जीवन तुटत नाही, विस्कटत नाही. कारण त्या जीवनाच्या मुळाशी आमचा येशू आहे आणि आमचा विश्वास आमच्या येशूवर आहे. आणि प्रियांनो, आज आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे. आम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण जर आमच्याकडे बेसिकच नाही आहे, तर त्या मोठ्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही. म्हणून आज पुन्हा एकदा परमेश्वर आम्हाला बॅक टू बेसिक्स हे शिकवतोय. विश्वासाशिवाय विश्वासणाऱ्यांचं जीवन शून्य आहे, त्याला काहीही अर्थ नाही. कारण जर तुमच्याकडे विश्वासच नाही आणि तुम्ही स्वतःला विश्वासी समजता, तर अशा अविश्वासी लोकांची प्रार्थना परमेश्वराने का ऐकावी? आमेन. तर प्रियांनो, आज आम्ही 2 गोष्टी शिकलो की परमेश्वराला आमच्या जीवनाकडनं फळांची अपेक्षा आहे, आणि जर आम्ही फळं दाखवत नाहीत, पवित्र आत्म्याची पश्चातापाची फळं जर आमच्या जीवनात न दिसत नाही, तर आमचं जीवन श्रापित आहे आणि श्रापित लोकांना परमेश्वर नरकात टाकतो. आणि दुसरी गोष्ट आम्ही खूप महत्त्वपूर्ण शिकलेलो आहोत, आणि ती म्हणजे विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे, असंभव आहे. तर प्रियांनो, जीवनामध्ये येशूला ठेवा आणि येशूवर विश्वास ठेवा, आणि बघा परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे किती अद्भुत, सामर्थ्यशाली, असंभवनीय अशा गोष्टी करून दाखवेल. आज प्रियांनो, आम्हाला या वचनाची खूप गरज आहे, कारण आमच्याकडे आज या वचनासाठी, किंवा जसं आपण या वचना ऐकणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आम्ही ते विसरलेले आहोत. आणि पुन्हा एकदा येशू आम्हाला तेच गोष्टी सांगत आहेत. जे ऐकतील त्याप्रमाणे वागतील, प्रियांनो, नक्कीच त्यांचं तारण होईल, आणि परमेश्वर त्यांच्या कितीही मोठ्या प्रार्थना असतील, कितीही अशक्य गोष्टी असतील, तरी त्याचं उत्तर देईल येशूच्या नावामध्ये. आमेन.